रेल्वेच्या मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर आज मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार। पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान ब्लॉक। रिक्षा कॅब टॅक्सी चालकांचा राज्यव्यापी संप यशस्वी। 80% ओला उबर टॅक्सीची चाकं थांबली। प्रवासी वाहतुकीवर लक्षणीय परिणाम। 12वी बोर्डाच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार। कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे राज्य प्रशासनाचे कडक नियम। परीक्षा कालावधीत केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे राज्य मंडळाचे निर्देश। खोटं कारण देऊन पीएफ काढल्यास दंड आकारला जाणार। कोणत्याही सदस्यानं पीएफ काढताना योग्य कारण देऊनच पीएफ काढावा। ईपीएफओचं आवाहन। खोटी कारण देऊन पीएफ काढल्यास व्याजासह पैसे वसूल केले जाणार। 13 तारखेला मुंबईतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार। एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून विविध उपाययोजना। मुंबईतील वांद्रे पश्चिम आणि खार परिसरात 10 तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कोकण गोवा मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। एलटीटी ते एलटीटी मडगावपर्यंतच्या साप्ताहिक एक्सप्रेसला मडगावपर्यंत मुदतवाढ। आता विस्तारित सेवा 16 एप्रिलपर्यंत सुरू राहणार। मुंबई विमानतळावर 14 सेल्फ ड्रॉप काउंटर सुरू। प्रवाशांच्या वेळेत किमान अर्ध्या तासाची बचत होणार। चेक इन काउंटरवर नंबर येऊन तिथे सामान सोडण्याची वाट पाहावी लागणार नाही। तटरक्षक दलाची तेल तस्करांवर धडक कारवाई। मुंबईजवळ भर समुद्रात 3 जहाजं पकडली। जप्त केलेल्या 3ही जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा असल्याची माहिती। आता पाहूया टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात घट। 4 ते 5 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात चढउतार। थंडीचा जोर वाढला। पुणे पोलिसात जम्बो भरती 1633 जागांसाठी 1,39,000 अर्ज। पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 2च्या मैदानावर मैदानी चाचणी होणार। पुणे जिल्ह्यात जमीन खरेदी विक्रीला वेग। मुद्रांक शुल्कातून 1,836 कोटींचा महसूल। गेल्या 10 महिन्यात 1,91,000हून अधिक मालमत्तांची खरेदी विक्री। पुणे पालिकेच्या साहित्य खरेदीच्या चौकशीत 20 जण अडकले। 20 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशासनानं कारणे दाखवा नोटीस बजावल्यानं खळबळ। निवृत्त अधिकाऱ्यांचाही यात समावेश। पुण्याच्या बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस हवालदाराच्या निलंबनाचे आदेश। पोलीस उपायुक्तांकडून निलंबनाचे आदेश। तरुणीकडून पैसे घेतल्याचा महिला पोलीस हवालदारावर आरोप। पुण्याच्या भोरमधील धोंडेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं जर्मन भाषा परीक्षेत यश। जर्मन भाषा परीक्षेत शाळेचा 100% निकाल। धोंडेवाडी शाळेतील स्वरा धोंडे जर्मन भाषा परीक्षेत विद्यार्थिनी राज्यात 3ऱ्या क्रमांकावर। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या शहराच्या। मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ। सीएनजीचे नवीन किरकोळ दर 81 रुपये प्रति किलो इतके महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ जाहीर। नागपूरहून येणाऱ्या वाहनांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही। सरकार लवकरच 8 पदरी रस्ता बांधणार। आमणेमधून दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी किमान 2 तास, यापुढे 1 तासात पोहोचता येणार। आई निवडणुकीला उभी असल्याचं कारण देत डोंबिवलीतील सराफा व्यावसायिकाला 28 लाखांचा गंडा। बदलापूरच्या तरुणानं 281 ग्रॅम वजनाचं बनावट सोनं तारण ठेवून रोख रक्कम उकळली। विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपीचा शोध सुरू। नाशिकच्या लासलगावमधील शनी मंदिरासमोर चोरी। मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांचा धुमाकूळ। सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू। बीडच्या परळीत महाशिवरात्री निमित्तानं वैद्यनाथ देवस्थान कमिटी आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी। वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर बाजूस भव्य मंडप उभारणार। वैद्यनाथाची पारंपरिक पालखी काढली जाणार। वर्धेच्या पुलगावमध्ये आमदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। शरीर सौष्ठव स्पर्धेत स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग। पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेता देवदत्त नागे यांची उपस्थिती। मुक्ताईनगरच्या बोदवडमध्ये पाणीपुरवठा संदर्भात बैठक। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न।